पण वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जी व्हिडिओ ब्लॉगिंग चालू केले म्हणजे व्हिडिओ शूट चालू केलं तो ऑलमोस्ट 8 वाजता चालू केलं आहे. पिल्लू झोपलेली, माझी मी कामं आहे ती आवरत होती. आता तिला बनाना फीड करते. हात धुते पहिला. तिला डॉग आणि याचा शो लावून दिला आहे, ती रडत उठली त्याच्यामुळे. सो आता तिला बनाना फीड करेल आणि जे मी घरी सॅलेक्स केलं आहे ते आज तिला फीड करणार आहे मी. दुपारी नाही, सकाळी तिला ब्रेकफास्टला पण मी तेच दिलेलं. पण मी सकाळी काय एवढा व्हिडिओ शूट केला नाही, कारण का तेवढा टाईम नव्हता आणि कामं पण खूप आवडायची होती. त्याच्यामुळे मी काही केलं नाही. आता पण मी कामच लाईट वगैरे बंद करते. ती उठली ना, सगळं चालू होतं. सो आता तिला बनाना फीड करते आणि तिला डॉग आणि याचा शो लावून दिला आहे. केसांना सगळं तेल लागलं की तुझ्या डोक्याला लावलेलं ना, सो ते तोंडाला वगैरे लागलं आहे. आणि बरेच 2-3 दिवस व्लॉगिंग नाही केली, कारण का खूप कंटाळा आलेला मला त्याच्यामुळे. आणि आता तिला मी बनाना फीड करते. भरपूर दिवसांनी बनाना फीड करते, नाही तर मी तिला शेकच फीड करत होते. आज खूप दिवसांनी बनाना फीड करते. आता बघूया काय करते ती. खूप दिवसांनी बनाना खाल्ला ना, खातच नव्हती तर जबरदस्ती भरवलं, आता खाते. पहिल्या बाईटमध्ये नाटक केलं ना, आता बरोबर खाते. नाही तर तिला शेक भरवायची ना, ती तिला सवय होऊन गेलेली. जवळजवळ 4-5 दिवस, 4-5हून जास्त दिवस मी तिला शेक असा बनाना नव्हता भरवलेला, सो ती खात नव्हती. सो आज म्हटलं बनानाच भरवते, नाही तर ती सवय होऊन जाईल. कुठे बाहेर गेलो की शेक कुठे करत बसणार. सो आता पटकन तिला भरवून घेते. भेटते तुम्हाला. गडबड आहे का? खाली एक शब्द पिल्लूच्या डिक्शनरीमध्ये ॲड झाला आहे, दादा ना. पिल्लू दादा, दादा बोला. दादा आली, बसली मांडीवर. दादा बोला. दादा दादा कसं बोलतो? दादा, दादा बोल. दादा बोला. दादा. हे बघा, मस्ती चालू आहे. नाकाला लावून घेतलंय नख. नख वाढलेली, जस्ट मगाशीच कट केली तिचे, आणि खेळणं चालू आहे तिचं आता. जॉनी, जॉनी, यस पप्पा. ईटिंग शुगर, नो पप्पा. ईटिंग शुगर, नो पप्पा. Drawing line, नो पप्पा. ओपन युअर माउथ. ना मला एक कमेंट आलेली की बेबी चालण्यासाठी काहीतरी टिप्स द्या. सो मी एक टिप सांगते तुम्हाला. बाळ आहे ना, ते अगदी 18 ते 19 मंथपर्यंत चालायला शिकतं. जास्त प्रेशर नका देऊ तुम्ही. त्याला स्वतःहून चालायला जमेल ते स्वतः, म्हणजे बाळ आहे ना स्वतःच प्रत्येक गोष्टीची डेव्हलपमेंट स्वतःच करतं. खायला स्वतःच शिकतं, चालायला स्वतःच शिकतं, उभं राहायला स्वतःच शिकतं, बसायला पण स्वतःच शिकतं, उपडवायला पण स्वतःच शिकतं. सगळ्या गोष्टी तो स्वतः शिकतो. वर्ड्स पण स्वतःच शिकतो. आपण काही त्याला कोणतीही गोष्ट फोर्सफुली शिकवण्याची गरज नाही आहे, तो स्वतःच शिकतो. पिल्लू पण आमची आत्ता रिसेंटली चालायला लागले. पिल्लू आता आमची 15-16 महिन्याची असेल. सो आता रिसेंटली ते चालायला शिकले. सो एवढं काय प्रेशर नका घेऊ तुम्ही. आणि जर तुमचं बाळ सपोज उभं राहतं आहे तर उभं राहायला त्याला असं सपोर्ट देऊन उभं राहायला शिकवा, जसं पिल्लू राहिले. मग ते हळूहळू असं चालत येणार. जसं पिल्लू आमची चालते ना, तशी ती धरून चालत ते बाळ चालत येणार. म्हणजे त्याला ती सवय राहील की पावलं टाकायचं, कसं चालायचं. नंतर काय करायचं, असं डिस्टन्स ठेवायचं त्याच्याने आपल्यामध्ये, आणि त्याला थोडंसं आपल्याकडे बोलवायचं. म्हणजे ते थोडंसं बॅलन्स करायला शिकेल. 2 पावलं टाकेल, 3 पावलं टाकेल, 4 पावलं टाकेल, असं हळूहळू शिकवायचं. हात धरून चालायला शिकवायचं, आणि 2 हात धरून चालायला शिकवा आधी. नंतर सिंगल हँड धरून चालायला शिकवा. आणि अजून एक पोझिशन आहे की बाळाच्या, आता समजा बाळ आहे, असं एक रुमाल लावायचं इथे, असं कमरेला, असं इथे हातांच्या दोन्हीमध्ये, आणि पाठी पकडायचा तो रुमाल, आणि तसं चालायला शिकायचं. तशाने ना बॅलन्स खूप चांगला होतो. मी पिल्लूला आमच्या तसंच शिकवलं बॅलन्स करायला, आणि पिल्लू आमची त्याप्रमाणेच बॅलन्स शिकली. मी कसं करतात ना, त्याचा मी फोटो तुम्हाला तिथे ॲड करेल कुठेतरी साईडला, तर तुम्हाला आयडिया येईल की ते कसं असतं ते. सो आणि आता पिल्लू आमची नीट चालते, आणि मी बोलते ना तर ती बघते. सो अशा काहीतरी टिप्स आहे. आणि फोर्सफुली नका चालू, फोर्सफुली बसवू पण नका. बाळ त्याचं बस. आम्ही पिल्लूला जरा पण कधी बसवली नव्हती. पिल्लू आमची तुम्हाला सांगते 7.5 महिन्याची होती ना, तेव्हापासून बसायला लागली.
तिला आम्ही जास्त फोर्स नाही करायचं की तू बसच एवढा वेळ बस. तिची जशी बॉडी तिला साथ देईल ना तसं बाळ शिकतं आणि करतं. आता पिल्लू पण बघा आमची आता चालायला लागले ऑलमोस्ट, तुम्ही बोलू शकता 15-16 महिन्याची असेल आता पिल्लू, चालायला लागले. तर तिला पण आम्ही कुठल्या गोष्टीचा फोर्स केला नाही. बाळ स्वतःच शिकतं आणि भरपूर जणं बोलतात का नाही चालत, ते इग्नोर मारायचं. तुमचं बाळ तुम्हाला माहिती काय खातं, काय पितं, कसं त्याची ॲक्टिव्हिटी आहे आणि का म्हणजे असं घाबरून नका जाऊ, शिकेल बाळ सगळं. सो तुम्ही प्रॅक्टिस थोडीशी करून घ्यायची. मी पिल्लूला जे मी रेडीमेड सॅरलॅक्स बनवलेलं, रेडीमेड बोलते, जे मी घरी सॅरलॅक्स बनवलेलं, बुक वाचते बघा. हां वाचतो, मी बोलते तू बुक वाच. हां बघा बुक पण वाचते आणि मी तुम्हाला सांगते पण. हां सो जे मी तुम्हाला सॅरलॅक्स दाखवलेलं घरी बनवलेलं ते आता मी पिल्लूला भरवणार आहे. म्हणजे फक्त मूगडाळ राईस आहे ते सकाळीच भरवलेलं. सो सेकंडवाला आहे ज्याच्यात पोहे मखाने वगैरे होतं ते मी आता तिला भरवणार आहे. सो मी ते कसं करते काय करते त्याची मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल की ते कसं शिजवते, त्याच्यात काय काय ॲड करते आणि तुम्ही करू शकता. सो मी ते तुम्हाला आता सांगेल थोड्या वेळाने. आत्ता वाजले 9:30, 10-15 मिनटात पिल्लूचं जेवण मी रेडी करेल कारण का तिने बनाना खाल्लं आहे. सो आता जरासं खेळते ती बुकसोबत, बुकची पानं सगळी पाडून टाकली, आता तेच तिला आवडते. सो मी त्याची रेसिपी नक्की शेअर करेल, कंटिन्यू ब्लॉग बघा पुढे. पटकन रेसिपी शेअर करते. जे होममेड सॅरलॅक्स केलेलं ते कसं केलं ते कशी करते ते चला. ते साधं सगळं सामान ओपन करून ठेवले कारण का पटपट टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पिल्लू पण तिथे एकटी आहे त्याच्यामुळे. हे जे बनवलेलं आहे ते मी एक सेकंड, एवढं तयार झाले, भरपूर झाले. आता हे तुमचं बाळ जेवढं खातं तेवढं हे घ्यायचं आहे. आता पिल्लू किती खात आहे ते मला माहिती आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते क्वांटिटी घ्यायचे. सो मी एवढा घेतला आहे. त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं थोडंसं. तूप ॲड केलं आहे. तूप नंतर जिरे पावडर, नंतर हिंग, नंतर मीठ. कमी झालं. मीठ हे सगळं असं मिक्स करायचं एकदा आणि मग गॅस चालू करायचा. आता जे कसं बनतंय ते तुम्हाला मी दाखवते. पटकन गॅस चालू करते आणि एवढं सगळं आवरून घेते. अशी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची. आता ते थंड झालं ना की अजून म्हणजे थिकनेस वाढेल. सो आता या कन्सिस्टन्सीमध्येच मी पिल्लूला फीड करते. आणि बाहेरच्या सॅरलॅक्सपेक्षा ना हे हेल्दी, कारण का ह्याच्यात सगळं काही आहे, ड्रायफ्रूट्स पण आहेत, सगळं तूप पण आहे. त्याच्यामुळे हे सॅरलॅक्स देत असाल ना तर ते बंद करा आणि घरी ट्राय करा. बाळाची हेल्थ आहे ना नक्की वाढणार आणि आवडीने खाणार ते. त्याच्यामध्ये तुम्ही दूध पण ॲड करू शकता, दुधामध्ये पण करू शकता, म्हणजे वरून टाकू शकता किंवा मिल्क पावडर, त्यांची फॉर्म्युला मिल्क असतं ते टाकू शकता. त्यांनी कसं होतं त्यांची हेल्थ चांगली होते ह्याच्याने. बाहेरच्या सॅरलॅक्समध्ये काहीच नसतं, सगळं आर्टिफिशियल असतं, ना ड्रायफ्रूट्स ना काही. सो तुम्हाला सांगते तुम्ही पण घरी ट्राय करा नक्की हे सॅरलॅक्स. आता पिल्लूला भरवते पटकन. बघा हे आहे ते असं झालं आहे. तिला फीड करते पटकन. तिला इथे गाणं लावून दिले कारण का ती बसले. आता पटकन तिला भरवते. बसले बघा, झोपले बघा कशी. पटकन तिला भरवते आणि भेटते. काय करते गोल 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 फिरते बघा. कंटाळा आले माझ्या पाठून. अरे दादा जाई बघा इकडे गेली. डुएल कॅमेरा असला ना की असे शूट्स करायला बरं पडतं. चल
इथे थांबून माझा हात पकडलेला आहे. सॉंग्स बघते आणि हात पण हालतात बघा. आता वाजले 12:30 आणि मी आता ब्लॉगिंग चालू केले परत, कारण की माझ्या माइंडमधून स्किप होऊन गेले की मी ब्लॉगिंग चालू केले, व्हिडिओचं शूट चालू केलं. सो आता पिल्लूची आंघोळ झाली, आता ती दूध पिते, कपडे घालायचे तिला. ती कपडे घालेल, तिला झोपवेल, किचनचं मी सगळं आवरलं. तर मी भरते सगळी पिल्लूची भांडी आहेत, ती भांडी बोलते खेळणी सगळी इकडे तिकडे पडली आहेत, सगळे भरते. किती सारी खेळणी घरभर होतात. खेळणं तर एकानेच नसतं, एकानेच असतं आणि सगळीकडे सगळी खेळणी करून टाकते. दूध पिऊन होतं आहे, ऑलमोस्ट झालं आहे. आता मी जिथे जिथे नाचते ना तिथे सगळी खेळणीच आहेत पिल्लूची. आमची झोपली, पिल्लू दूध पिते, कपडे धुवायला टाकायचे, पावडर पण टाकते. आता पिल्लू झोपेपर्यंत 1 वाजेल. आता मला अजून दुधाच्या बॉटल्स धुवायच्या आहेत तिच्या, ते झालं की झालं. शॉपिंग करावी लागते, शॉपिंग. सगळं पी, ठोलू रे, सगळं पिऊन टाक. आणि तिला पटकन डायपर घालते आणि तुम्हाला दाखवते. लिटल एंजलचं डायपर यूज करते मी. तर सध्या न्यूजमध्ये भरपूर काय दाखवतात, डायपर नाही वापरायचं, फॉर्म्युला मिल्क नाही द्यायचं, फॉर्म्युला मिल्कमध्ये पण ॲड शुगर असते, प्लस लॅक्टोजनमध्ये पण, अमूलमध्ये पण, प्लस सॅरलॅक्समध्ये पण ॲडेड शुगर आहे. असं भरपूर गोष्टीमध्ये ॲडेड शुगर आहे, म्हणजे आपण बेबीनं शुगर खायला देतो. असं झालं आहे. सॅरलॅक्समध्ये तर यूज नाही, आणि दूध तर पिल्लूला फॉर्म्युला मिल्कच चालू आहे, त्याच्यामध्ये पण आहे. पण तिला मी ऑलमोस्ट 2 टाईमच दूध देते, सकाळी आणि रात्री. सध्या तरी तिला पटकन रेडी करते, तिला कपडे नाही घातले, असंच ठेवलेलं आंघोळ करून. आता पटकन कपडे घालते आणि मग झोपवते तिला. रेडी केले पिल्लूला. सध्या मी तिला फुल नाही घालत, हाफच घालते, खाली पॅन्ट पण नाही घालत, नुसतं डायपर आणि स्लीवलेस टी शर्ट घालते तिला. गरमी तिला खूप होते आणि त्याच्यामुळे मग 1 मिनिट. पिल्लू बघा, फॅन लावायला जाते आता मी. फॅन लावतो, 1च मिनिट. चला, फॅन लावला आणि आमची पिल्लू चल. कशी बेडला राहते, झोप आली ना बरोबर बेडवर जाते. व्हिडिओ मी इथे सेंड करते. आत्ता ऑलमोस्ट वाजले 1:15 झाला. आता मी व्हिडिओ इथे सेंड करते. पिल्लू आमची काय ते झोपली आहे, उठायच्या आधी मी झोपेल. सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत